guys, so मी लिओ अमृता सोमनाथ विभूते, इमिडिएट पास्ट प्रेसिडेंट लिओ क्लब ऑफ वसई युनिटची आणि आपल्यासोबत आहे करंट प्रेसिडेंट लिओ मानस विभूते आणि आज आपण त्यांच्यासोबत खूप गप्पा मारणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. माझा पहिला प्रश्न आहे मानस तुझ्यासाठी की कसं वाटतं तुला लिओइझम मध्ये आणि यावर्षी तू प्रेसिडेंट आहेस तर काय एक्सपिरियन्स असणार आहे सगळ्या मेंबर्ससाठी आणि काय ओपिनियन आहे तुझं या गोष्टीवर? थँक्यू अमृता. लिओइझम हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे ज्यात लिओइझम मधले लिओ जे आपण बोलतो इट स्टँड्स फॉर लीडरशिप, एक्सपिरियन्स अँड अपॉर्च्युनिटीज. सो लिओइझम मध्ये मला लीडरशिप ही शिकायला भेटली आणि यावर्षी ॲज अ लीडर मला चान्स भेटला आहे. खूप चांगला एक्सपिरियन्स आला लोकांसोबत डील करायचा, कसं करायचं कसं नाही, आणि अपॉर्च्युनिटी जी मला भेटली याचा नक्कीच मी चांगला प्रयोग करेन. यावर्षी आपले फोकस एरियाज काय आहेत? यावर्षी लिओ क्लब ऑफ वसई युनिकने 3 फोकस एरियाज ठरवलेले आहेत: एज्युकेशन, एन्व्हायरमेंट आणि हेल्थ केअर. सो एज्युकेशन रिलेटेड प्रोजेक्ट जसं की नोटबुक डिस्ट्रीब्युशन व इतर लीडरशिप कॅम्प स्टुडंटसाठी हे सगळे आपण आयोजित करणार आहोत. एन्व्हायरमेंटमध्ये ट्री प्लांटेशन आणि बीच क्लिनिंग असे काही प्रोजेक्ट्स आपल्या लिस्टवर आहेत. आणि हेल्थ केअरमध्ये मेडिकल चेकअप कॅम्प्स, आय चेकअप कॅम्प्स हे आपण घेण्याच्या तयारीत आहोत. व्हेरी नाईस प्लॅन्स मानस, पण फक्त सर्व्हिस वरती फोकस करून फायदा नाही. फेलोशिपसाठी काय प्लॅन आहे? फेलोशिपसाठी अनऑफिशियल फेलोशिप आपल्या प्रत्येक प्रोजेक्ट नंतर होतच असतात. प्रत्येक प्रोजेक्ट नंतर आपण भेटतो, बोलतो, वी गो समवेअर आउट. ऑफिशियली फेलोशिप करायची आहे तर एक चांगलं लोकेशनला जाणे किंवा लायन्स क्लब ऑफ वसई युनिक सोबत इंटरनॅशनल ट्रिपचंही प्लॅनिंग चालू आहे फेलोशिपने, ज्याने आपलं ओव्हरऑल बॉन्डिंग खूप चांगलं राहील. सो लास्ट इयर लिओ क्लब ऑफ वसई युनिक हे लिओ सर्व्हिस फोरम मध्ये पार्टिसिपेट करून प्राइज जिंकलं होतं. तर यावर्षी तसे तुमचे काही प्लॅन्स आहेत का? लिओ सर्व्हिस फोरम मध्ये पार्टिसिपेट करणारच आहोत आपण. यावर्षी LSFची अमाऊंटही कॉर्पोरेट्सनी वाढवलेली आहे. ऑफिशियली LSF कमिटी क्लबनी बसवलेले आहेत, त्यानुसार प्लॅनिंग करून नक्कीच यावर्षीचंही लिओ सर्व्हिस फोरम मध्ये अवॉर्ड जिंकण्याची पूर्ण तयारी क्लबतर्फे करण्यात येणार आहे. सो लिओइझमचं ऑफिशियल इयर हे 1 जुलै पासून चालू होतं आणि असं बघायला गेलं टेक्निकली तर तू 1 जुलै पासून प्रेसिडेंट आहेस. आतापर्यंत तू काय प्रोजेक्ट्स केले? 1 जुलैला जे इयर चालू होतं तर एव्हरी 1 जुलै डॉक्टर्स डे ही असतो. तर लायन्स क्लब आणि लिओ क्लब ट्रेनिंगमध्ये वसईच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टर्सचा सन्मान करतो. तसं 1 जुलैला आपण डॉक्टर्स डे सेलिब्रेट केला होता विथ आवर डॉक्टर्स. 6 जुलैला जो फक्त वसई लिओ क्लब ऑफ वसई युनिटचा ट्री प्लांटेशन प्रोजेक्ट अंमलात आणला होता, ज्यात आपण 15 सॅपलिंग्स लावून एक चांगला प्रोजेक्ट सक्सेसफुली कम्प्लीट केला होता. 7 जुलैला बीच क्लिनिंग कॅम्प आपण घेतला होता. जो वसईच्या भुईगाव बीचला जाऊन सर्व लिओ मेंबर्सने उत्साहात सकाळी बीच क्लिनिंगचं प्रोजेक्ट सक्सेसफुली कम्प्लीट केला होता. 18 तारखेला सेंट अँथनीज कॉन्व्हेंट स्कूलमध्ये वन ऑफ आवर डॉक्टर लिओ डॉक्टर शमिका यांनी मेन्स्ट्रुअल हायजीन व PCOD आणि PCOS यांविषयी टॉपिकवर 8th, 9th आणि 10th स्टँडर्डच्या मुलींसाठी एक सेशन अरेंज केलं होतं. असे एकंदरीत 4 प्रोजेक्ट आतापर्यंत झालेले आहेत. सो नेक्स्ट मंथ साठी तुझे काय प्लॅन्स आहेत रिगार्डिंग सर्व्हिस एज वेल एज फेलोशिप? ऑगस्ट 2024 जो युनिव्हर्सिटीचं सेकंड मंथ आहे त्यामध्ये आपण एज्युकेशन जो की आपला एक फोकस एरिया आहे, यानंतर नोटबुक डिस्ट्रीब्युशन, हेल्थमध्ये लहान मुलांच्या काळजीसाठी आपण रेनकोट डिस्ट्रीब्युशन आणि वसई पोलीस स्टेशनला आपल्या हेल्थ अंडरच सगळ्या आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी फ्री आय चेकअप कॅम्प आपण आयोजित करायचं ठरवलं आहे. लास्ट लिओइस्टिक इयर खूप चर्चेत होतं लिओ क्लब ऑफ वसई युनिक एस्पेशली, आणि याचं एक कारण होतं की फॉर द फर्स्ट टाइम इन हिस्ट्री खूप सगळे प्रोजेक्ट्स जे प्लॅन्ड होते ते झाले, कॉर्पोरेट फंड आला, अवॉर्ड्स मिळाले फॉर द फर्स्ट टाइम. तर ह्यामधनं तू काय काय शिकलंस आणि ह्यातनं तू काय घेतलंस? सर्वात पहिले तर तुमचं अभिनंदन. थँक्यू. लिओइस्टिक इयर 23-24 एकदम उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही पार पाडलं. थँक्यू. अवघ्या काही मेंबर्सनी चालू केलेलं हे वर्ष ते डिस्ट्रिक्ट अवॉर्ड सेरेमनी 3 अवॉर्ड जे तुम्ही जिंकलात ते तुमचं काम दाखवून देतं. तुम्ही बोललात तसं जे चर्चेत होतं, खूप सारे प्रोजेक्ट्स प्लॅन झाले, अनप्लॅन प्रोजेक्ट्स पण चांगले पण एकदम परफेक्ट एक्झिक्युशननी झाले. तर यामधून एकच शिकलं की ठीक आहे, प्लॅनिंग चांगलं आहे
पण प्रोजेक्ट करायची जिद्द असेल तर कोणताही प्रोजेक्ट करता येतो आणि खूप कमी रिसोर्सेस मधून तुम्ही जे प्रोजेक्ट कम्प्लीट केले हे एक चांगली गोष्ट मी तुमच्याकडे. थँक्यू. सो आजच आणि आताच आपण मानसला इन्स्टॉल करून आलो आहोत आणि हा पॉडकास्ट आपण राईट आफ्टर इन्स्टॉलेशन शूट करत आहोत. काय लेवल ऑफ एक्साइटमेंट आहे मानस आणि काय प्लॅन्स आहेत? जसं तू बोलली आत्ताच आपण इन्स्टॉलेशन सेरेमनी कम्प्लीट केली आहे. खूप एक्साइटमेंट होती. इन्स्टॉलेशन हे खूप एक्साइटिंग वेमध्ये स्टार्ट झालं आणि तितकेच एक्साइटमेंट एंड झालं. लेवल ऑफ एक्साइटमेंट विचाराल तर खूप हाय आहे. की एक लीडर फक्त एकटा काय करू नाही शकत. जोपर्यंत त्याची टीम सोबत नाही तोपर्यंत कोणताच क्लब किंवा कोणताच एनी ऑर्गनायझेशन वुडंट सक्सेस. तर तुला तुझ्या टीम बद्दल काय बोलायचं? या वर्षीची टीम खरं तर खूपच चांगली टीम बनलेली आहे. एक्सपिरियन्स लोकांची टीम बनलेली आहे. सेक्रेटरी लिओ मनस्वी वेदक असले, ट्रेजरर लिओ अक्षय महाजन असेल, यांनी नक्कीच याच्या आधी असे खूप अनुभव घेतलेले आहेत. सो PSTAPची टीम तर स्ट्रॉंग आहेच, त्याचसोबत प्रत्येक लिओची एक्साइटमेंट बघता ओव्हरऑल टीम ॲज वेल एज फॉर ग्रासरूट मेंबर्स खूप चांगली टीम झालेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स मानस फॉर युअर जर्नी आणि होपिंग की तू खूप इयर अमेझिंगली कम्प्लीट करशील. आणि थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस इन दिस पॉडकास्ट. थँक्यू सो मच. खूप आभार. खूप आभार. घे परत घे. सो हाय गाईज, मी लिओ अमृता सोमनाथ बोलते, इमिडिएट पास्ट प्रेसिडेंट लिओ क्लब ऑफ वसई युनी. तर आज आपण माझा पहिला प्रश्न मानस तुझ्यासाठी आहे की कसं वाटतं लिओइझम मध्ये तुझा कसा एक्सपिरियन्स आहे? थँक्यू. लिओइझम खूप चांगला हसू नका यार. चला या प्रश्नाला आनंद बघा. अरे चला ना आवडा. सो लास्ट लिओ इज टू केअर खूप चर्चेत होतं. खरं खूप सगळे प्रोजेक्ट किंवा खूप सो थँक्यू सो मच मानस आल्याबद्दल आणि खूपच चांगलं तुझ्याच घरात आल्याबद्दल थँक्यू मला सांगल्याबद्दल. हे काय उठा 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 शूट करायचं. गरजच नाही तो सोडून. सुना क्या? ये भी मेरी गलती है. नहीं भाई मेरी गलती नहीं 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 मेरी गलती है. नहीं बाबा नहीं.